मान्य आहे का त्यांचा काहीतरी नाईलाज झाला असेल, निदान धीर द्यायला तरी यायचं. मला माफ करा जर मी काही चुकीचं बोललो असेल. माझा बाबा म्हणतात की शब्दासने स्वतःचं असं मोठेपण नसतं, तर ते शब्द कोण बोलतंय आणि ते कोण पाळतंय यावर शब्दांचं मोठेपण ठरतं. हा मुलगा एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी कशा करतो? मी एवढ्या लवकर शिकणारा विद्यार्थी आजतागायत बघितला नव्हता. त्याला कोणतीही चांगली गोष्ट शिकवा, तो त्वरित शिकतो. तर मुलांनो, फळ्यावरील गणित तुमच्या वहीवर सोडवा आणि त्यांची उत्तरं सांगा. झाली सोडून? जास्त वेळ नाहीये. अरे येळच तर खराब आहे. त्या छोट्या जातीचा पोरगा आमच्या गावात येऊन वाचेल, लिहिल, शिकेल आणि ते बी आमच्या पोरांच्या जोडीला बसून. आम्ही गप्प नाही बसणार. अरे आज खपवून घेतलं तर तो उद्या आपली सामाजिक व्यवस्थाच नष्ट करण्याचा प्रयत्न करेल. यावर एकच उपाय आहे. जसं आम्ही त्याला आमच्या गावातनं काढून टाकलं तसं तुम्ही बी त्याला आमच्या गावातून काढून टाका. अरे काढणारच. झालं सोडून? नाही गुरुजी, नाही झालं. भीम, मुख्य अध्यापकांचं म्हणणं होतं की तू अभ्यासात खूप हुशार आहेस. तू पण नाही सोडवू शकलास? नाही गुरुजी, माझी बी नाही झाली. अहो गुरुजी, तो खोटं बोलतोय. असं होऊच शकत नाही की त्याला सोडवता येणार नाही. तुम्ही जा बघू इथून. गुरुजी, तुम्ही त्याची वही तर बघा, त्याला नक्की उत्तर आलं असेल. भीम, वही दाखव. भीमने तर सोडवली आहेत आणि उत्तर पण बरोबर आहेत. भीमराव, तुझं सोडवून झालं होतं, मग आम्हाला दाखवलं का नाहीस? आधीच्या शाळेत जेव्हा मी काहीतरी पहिलं करून दावायचो ना, तेव्हा माझ्या वर्गातली बाकीची पोरं माझा लय द्वेष करायचे, माझा लय तिटकारा करायचे. ते एकतर जातीमुळं ही मुलं माझ्यापासून आधीच लांब आहेत. मला त्यासनी अजून लांब नाही करायचं आहे. शेवटी जेव्हा तुम्ही ही सोडवली असती तेव्हा मी तपासलं असतं का मी बरोबर सोडवलं आहे का चुकीचं. भीमराव, बाहेर काढा त्या भीमरावला. भीमराव इथं शिकू नाही शकत. त्याला बाहेर काढा. काढा बाहेर त्याला. गुरुजी, भीमराव इथं नाही शिकू शकत. अरे हे काय चालवलंय तुम्ही? भीमराव जिथे जिथे शिकण्यासाठी जाईल तिथून तुम्ही त्याला हकलूनच लावणार आहात का? भीमराव आता इथून कुठेच जाणार नाही. वय, मी इथनं कुठे बी जाणार नाही. मग काय बी होऊन दे. ही शाळा तुमच्या निगराणीखाली आहे, म्हणून तुम्हीच याला सांगा इथून निघून जा. नाहीतर मी इसरून जाईन की तुम्ही गुरुजी आहेत आणि तुमची इज्जत आहे. हे बघा, आपण सगळे मिळून बसून बोलूया ना. आता काय बोलणं नाही वाढणार. आम्ही 5 पर्यंत मोजतो, तोपर्यंत इथून याला बाहेर काढा. नाहीतर ही शाळा बी नाही राहणार आणि इथे शिकायला बी कोणी नाही राहणार. 1 2 बाळदादा, दगड मारून डोकं फोडू काय या मोजणाऱ्यांचं? अरे इथे बरेच लोक आहेत, तू कोणाकोणाचं डोकं फोडणार आहेस? 3 4 5 वर्गात अभ्यासात सर्वात ढ होतास तू.
रोज माझ्या हातचा मार खायचास, पण तुला शिक्षण कधी झेपलंच नाही आणि म्हणूनच तुला शिक्षणाचं महत्व माहित नाही. आज मी ही चपराक तुला शिक्षणासाठी मारलेली नाही, तर याकरता मारलीये की या मुलाला मी वचन दिलंय की हा या शाळेत शिकेल. गुरुची देखील एक मान मर्यादा असते. दिलेलं वचन त्याच्यासाठी सर्वस्व असतं. म्हणून निघून जा इथून तुम्ही सगळे. खूप मोठे गुरुजी बनतायत काय? तुम्हाला अजून बी वाटतं मी तुमचा तो मूर्ख विद्यार्थी आहे? आता दाखवतो. भावांनो, तोडून टाका ही शाळा. चला. चला रे. अरे थांबा. माझ्यामुळे एका विद्येच्या मंदिराला नका तोडू. आणि ज्या गुरुजींनी तुम्हाला बी शिकवलंय त्यांचा अपमान नका करू. कारण तुमची अडचण म्या आहे ना. मी जिथं जिथं जाईन तिथं तिथं तुम्ही येणार. माझ्यापासून सुटका करून घ्यायचा एक मार्ग आहे. मग सांग ना काय उपाय आहे तो. तसंही आम्हाला तुझ्यापासून सुटकाच करून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही समदे एवढे लोक आहात आणि तुमच्या समद्यांच्या हातात काट्या बी आहेत. मग मला मारून टाका ना. जर मी जिथं राहिलो तर मी शाळेला जाणारच, आणि जर मी मेलो तर शाळेला नाही जाणार. भीम, हे बघा, तुम्ही जरा माझं ऐका. भीम इथे शांतपणे येऊन शिकेल आणि शिकून शांतपणे इथून निघून जाईल. तुम्ही त्याला फक्त शिकू द्या बस. आणि हे पहा, आम्ही ज्या वर्गाचे लोक आहोत त्यांच्या चरित्रात आणि जीवन सिद्धांतामध्ये अस्पृश्य वर्गाचं संरक्षण करावं असं लिहिलं असतं. तुम्ही असं करू नका. नाही गुरुजी, मला कुणाचं संरक्षण नको आहे. शाळेला येणं जाणं हे माझा हक्क आहे. यात कुणाच्या बी संरक्षणाची काय बी गरज नाही. बघितलं काय मंडळी, केवढी हिंमत आहे याच्यात. मी तर म्हणतो याला इथंच मारून टाका, नाहीतर याचा आवाज शांत नाही होणार. वय, आता ह्यो आवाज कवच शांत नाही होणार. म्या मरण दुसरं कोणतरी जन्माला येईल. कारण बाबा म्हणतात की जस जसा लोकांनी आपल्या जगण्याचा हक्क कळायला लागल ना, तसा तुमचा विरोध वाढत जाईल. जस जशी समानतेची भावना वाढत जाईल तस तसा ह्यो आवाज बी वाढत जाईल. आज जर आम्ही शाळेपत्तूर पोहोचलोच आहोत तर मग शिक्षणापत्तूर बी पोहोचू. बाबा म्हणतात तुमच्या आणि आमच्या मध्ये जी दरी आहे ती शिक्षणानंच मिटू शकते. नाही. भीम, अरे असं काय बघत बसलाय? काढून फेकून द्या त्याच्या वया, पुस्तक आणि दप्तर. नाही, जो पत्तूर म्या जिथं आहे दप्तराला हात नाही लावायचा. मग तू का जिथं आहेस? मर की मग. मंडळी, असं तोंड बघत काय उभं राहिलास? हार मारून टाका यासनी. वय मारा, मारा यासनी. मारून टाकूया. बघितलं ना फौजदार साहेब, आमच्या सामाजिक मुद्द्यामध्ये या पोलिसांचं काय काम? आम्ही गप्प नाही बसणार. बाबा, सोडा त्यासनी. आज निर्णय होऊनच जाऊ द्या का मी शिकू शकतो का नाही. नाहीतर हे समजे रोज रोज येऊन माझं शिक्षण थांबवण्याचा प्रयत्न करतील. सरकारनं त्यासनी मनाई केली तरी बी. म्हणून त्यासनी त्यांच्या मनासारखं करू द्या. पुढं व्हा, पुढं व्हा आणि मारून टाका माझ्या पोराला. पर इथं जेवढी बी माणसं आहेत त्या समद्यांना तुरुंगात धाडून फासावर नाही चढवलं
तर माझं नाव रामजी सकपाळ नाही. या शेठजी सोबत या चहावाल्याला बाई चांगलं ठाव आहे. म्या जे बोलतो ते म्या करून दावतोच. बघून घ्या फौजदार साहेब, समजा तुमच्या डोळ्यासमोरच घडतंय. मला नाही वाटत की तुम्हाला कुठल्या साक्षीदाराची गरज आहे. फक्त त्यांची तोंड बघून ठेवा. या उचला पावलं आणि मारून टाका माझ्या पोराला. दिसण्यावरनं तर तुम्ही आमच्या जातीचे वाटताय फौजदार साहेब. मग तर तुम्ही सहज समजू शकता की समाजाच्या कामात प्रशासनाने ढवळाढवळ करू नये. मी देखील तुमच्याच जातीचा आहे, पण मी तुम्हा सर्वांच्या विरोधात साक्ष देईन. मुख्याध्यापकजी हे कुणाच्याच शिक्षेला घाबरत नाहीत. त्यासनी ना आपली काळजी आहे ना आपल्या कुटुंबाची. त्यासनी जर मारायचं असेल तर ते मारणारच. तुम्ही मारू द्या त्यासनी. या की माझ्या पोराला मारून टाका. बाबा, तुम्ही तुरुंगामध्ये नका जाऊ. आमचं काय होईल? काका, त्याला सोडा. तुरुंगात जाऊन काय फायदा आहे? बाबा, तुम्ही आणि आईशिवाय कसे राहणार आम्ही? अरे, तुम्ही या बाप लेकाच्या बोलण्याला भूलू नका. हे दोघं फार मोठे नाटकी आहेत. हो, आणि जसं शेठजींनी आपल्या बायकोला आणि मुलाला गमावलंय, तसंच तुम्ही देखील गमावून बसा. मी या शेठजीचा मुलगा होतो. हा माझा जुना बाप आहे. याने आपल्या ईर्षे खातीर माझ्या जिवंतपणी अंतिम संस्कार केले आहेत. आणि जर का तुम्ही याच्या म्हणण्याप्रमाणे वागलात तर तो तुमच्या मुलांचे देखील अंतिम संस्कार करेल. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला तुमची मुलं हवी आहेत का भीमरावाचा जीव हवाय? नाही नाही नाही, आम्हाला आमचा पोरगा प्यारा आहे. आम्हाला आमचा पोरगा हवा आहे. निघा इथून. आणि लक्षात ठेवा, आजच्या नंतर कुणीही या शाळेच्या आवारात फिरकायची गरज नाहीये. आणि एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका तुम्ही, भीमराव या शाळेत येईल आणि इथेच शिकेल. सगळ्यांना व्यवस्थित समज देतोय. जर तुम्ही भीमरावाला आणखीन त्रास द्यायचा प्रयत्न केलात तर सगळ्यांना आतमध्ये टाकेन. गुरुजी, एक हवालदार मी या विद्यालयाच्या बाहेर तैनात करतो. आणि आता तुम्ही सगळे गप्पपणे आपापल्या घरी निघून जा. चला. चल जा पुरा, अभ्यास कर. तुम्ही पण निघा आता. काय सरकारी गाडीची वाट बघताय? चला शेठजी. गुरुजी, शाळेत जी प्रथमोपचाराची पेटी आहे ती जरा घेऊन या. मुख्याध्यापक साहेब, मी तुमच्या मनापासून आभारी आहे. फौजदार साहेब, धन्यवाद. तर भीमराव, तू मला सकाळी तुझ्या जुन्या मुख्याध्यापकांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचे सांगितलं नसते ना, तर कदाचित मी देखील घाबरून गप्प बसलो असतो, जसे ते गप्प बसले होते. पण आता धाडस दाखवलंच आहे, तर मी तुला वचन देतो की यापुढे तुझ्या शिक्षणात कुठलीही अडचण येणार नाही. आणि भीम, तुला उत्तर येत असेल तर तू सांगून टाक गुरुजींना. आम्हाला तुझ्यावर ईर्ष्या नाही होणार. वय भीम, गुरुजींना सांगत जा. बघ भीम, आता मुख्याध्यापक गुरुजी आणि ही मुलं
तुझ्या सोबत आहेत. ही शाळा धन्य होईल ज्या शाळेत तू शिकतोयस. आणि तू पण धन्य आहेस ज्याने शिक्षणासाठी आपलं डोकं फोडून घेतलं. समजा चांगलं होणार. भाऊ गेलाय ना तिथं. वय पर ते म्हणत होते की आजूबाजूच्या गावातली माणसं येणार आहेत. कुणास ठाऊक काय झालं असेल. मंजुळा ये इकडे. अगं ये ना. हे बघ पळत जा आणि जाऊन बघून ये जा काय झालं अगं वहिनी ते. जा, नको. अगं साळा लय लांब आहे इथनं. पण माझा जीव घाबरा झालाय ना. जरा शांत हो बाई, शांत हो. बाबा भाऊ भीमा ध्रुव बाळा कुठे आहेत? धीर धर समद सांगतो. लवकर सांगा ना. हा सांगतो. भीम बाळा ध्रुव तिकडच आहे. शाळा सुटल्यावर समदे मिळून येतील. वय पर गावाला पोचले असतील ना तिथं. त्यांनी काही वाईट नाही ना केलं. वाईट करायला गेले म्हटल्यावर वाईट तर करणारच ना. पर भीमानं परत एकदा आपली हुशारी दाखवून समद्यांना परत पाठवलं. भीमाबाई तिथल्या मुख्याध्यापकांनी पण त्याची साथ दिली आणि तिथल्या मुलांनी पण. आई काय झालं? आई समद्या गावात चर्चा रंगली की भीमनी समद्या गावकऱ्यांच्या पुढ्यात म्हटलं की माझं शिक्षण बंद करायचं असलं तर मला मारून टाका. आणि कुणीतरी त्याच्या डोक्यात काठी भी मारली. काठी? अहो तुम्ही हे का नाही सांगितलं मला? त्याचं डोकं फुटलं आणि त्याच्या डोक्यातनं रगत बी येत होतं. रगत? तुम्ही मला का नाही सांगितलं? तुम्ही त्याला तिथं सोडून आलात. त्याला काय नाही झालंय. तर मी तुला वचन देतो की यापुढे तुझ्या शिक्षणात कुठलीही अडचण येणार नाही. अहो चला की त्याला घेऊन येऊया ना आपण. भीमाबाई थांब जरा. तुम्हाला नसलं यायचं तर नका येऊ. मी एकटीच जाते भीमाला आणायला. जशी तू त्याची आई आहेस तसा मी बी त्याचा बाप आहे. मला बी त्याची काळजी आहे. आज त्याचा जिंकल्याचा दिस आहे. आणि तू गा त्याचा अभ्यास थांबवला का चाललीस? बघ वहिनी आज ना भीमासाठी लय मोठा दिस आहे. त्याने त्याच्या शिक्षणासाठी रगात वाहिलंय. आज त्याला आपण त्याची पुस्तकं आणि शाळा बरोबरच राहू देऊया. तुम्ही जे म्हणताय ते मला कळतंय ते. पर मला माझं एवढंच लेकरं. भीमाबाई वहिनी अभिनंदन भीमाच्या या जिंकण्याचा आणि आता पतूरच्या जिंकण्याचा पाया तूच ठेवलाय. लय लय अभिनंदन. बाय बाबा अभिनंदन. तुझं बी. ताई आज आपल्या भावाने 2-3 गावांच्या लोकांवरती वर्चस्व गाजवलं. आता त्याचं शिक्षण कुणीच थांबवू शकत नाही. हा आनंद मनातच ठेवा. नाहीतर चुकून बाबांनी पाहिलं किंवा ऐकलं तर धरून मारतील. मारायला तर गेली होती बाबांसारखी खूप लोक. पण काय केलं? आम्ही भीमच्या बहिणी आहोत. धाडसी. आई फक्त तूच तुझ्या मुलींना दुबळ्या समजतेस. आता शांतपणे ही सुकू दे. कळलं? ताई मी ऐकलंय की नवरा जेवढं प्रेम करतो तेवढाच मेहंदीचा रंग लाल होतो. जेव्हा मेहंदी वाळेल त्यानंतर बघ. आता मी मेहंदी वाळवायला बाहेर जाते. येताना जर भीमराव भेटलास तर मी त्याला आनंदाची बातमी सांगते. ताई मी पण येऊ तुझ्या सोबत? माधवी आत येऊन जरा डाळ निवड बघू.